नाही, झालेली घटना ही निश्चितपणे दुर्दैवी आहे. हॉस्पिटल व्यवस्थेच्या संदर्भात निश्चितपणे आमूलाग्र बदल आणण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची तातडीने दखलही घेतली गेली आहे आणि या संदर्भात तातडीने चौकशी करावी तशी समिती नेमली गेलेली आहे. एका महिलेला तिचा जीव गमवावा लागला, त्या कुटुंबावरती निश्चितपणे हा एक मोठा आघात आहे आणि मला असं वाटतं की कुठल्याही व्यवस्थेमध्ये शेवटी जीवाशी खेळणं हे कदापि कोणीही मान्य करणार नाही किंवा कदापि कुणालाही पटणार नाही. त्यामुळे झालेली जी काही चुकीची गोष्ट आहे त्याला जे काही लोक दोषी असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत. चौकशी समिती काम करेल आणि मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतोय. स्वतः मी काही लोकांशी याच्यामध्ये बोललोय, माहिती करून घेतली आहे नेमकं काय प्रकरण झालं. पण त्या महिलेला, त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू. दरम्यान राजकीय आरोप खूप होत आहेत तुमच्यावर इतर विरोधकांवर. काय संदर्भात? दीनानाथ मंगेशकर नाही, याच्यात राजकीयाचा काय विषय येतो? शेवटी एका महिलेचा जीव गेलाय, एका हॉस्पिटलच्या तिथल्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे गेलाय असं आता सगळं समजतंय आणि त्यामुळे मला असं वाटतं याच्यात राजकारणाचं मला वाटत नाही काय चित्र असावं किंवा कोणी राजकारण करू पण नाही. याच्यात राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.